अध्यक्ष म्हणले माझे हात बांधलेले आहेत, आम्हाला नाही टाकता येणार. आता म्हणलं तुमचे हात बांधलेत तर माझे हात तर मोकळे आहेत. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सुकवला नाही पाहिजे. तो शिवसैनिक कसला, जिल्ह्याला कळलं पाहिजे काय घडलंय. बापू एवढं शांत संयमी मी पाहतोय बोलताय. 2012ची एक न्यूज येते, व्हिडिओज समोर येतात. जिल्हा परिषदेत गेल्यात पण गाड्या फोडल्यात. काय झालं होतं, प्रकार काय झालं होतं? म्हणजे नाही एवढ्या एखादी ठीक होतं, म्हणजे आम्ही मध्यंतरी पाहिलं काही, किंवा आता सध्या रील्सचा जमाना आहे, रील्सवरती पाहतो. हां हां एखादा राजकारणी येतो, एखादी काच फोडतो, उठून सगळ्या गाड्या फोडल्यात. नाही विषय काय होता की जिल्हा परिषदची नवीन इमारत या ठिकाणी तयार झाली होती. इमारत तयार झालेली असताना आम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य आम्ही वेळोवेळी भेट दिली, आमच्या सूचना सांगितल्या. एक सुंदर चांगली इमारत असावी, ती तयार झाली. आता तिचं उद्घाटन ठरलं. आता त्या इमारतीचं उद्घाटन आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते ठरलं. पालकमंत्री मला वाटतं दादाच होते आणि ते सगळी मंडळी येणार होती. कार्यक्रम पत्रिका तयार झाली. बरं ठरलं, आमच्या सगळ्या 75 सदस्यांची नावं, सभापतींची नावं सगळं झालं. पण त्यातून या पुणे जिल्ह्यातील 3 खासदारांना वगळलं. या ठिकाणी मला वाटतं आपले आढळराव पाटील साहेबांचं नाव नव्हतं, गजाननजी बाबर साहेबांचं नाव नव्हतं, आमच्या विधान परिषदेच्या सदस्या नीलमताईंचं नाव नव्हतं. तर मी म्हणलं, मी काँग्रेसच्या सदस्यांना विचारलं, अरे तुमच्याही खासदारांची नावं नाहीत. आपल्याला असं नाही ना की लोकमतावरून निवडून गेलेली ही मंडळी आहेत, प्रशासकीय यंत्रणेतली मंडळी आहेत, आणि प्रोटोकॉल पाहिलं तर ह्या सगळ्यांची नावं असणं अपेक्षित आहे. पवारसाहेबांचं नाव आहे, सुप्रियाताईंचं नाव आहे, भाजपच्या मंडळींची नावं आहेत. मग आपल्या ह्या खासदारांची नावं असायला हवीत. मी अध्यक्षांना सांगितलं, COला सांगितलं, ॲडिशनल COला सांगितलं, सगळ्यांची चर्चा केली की तुम्ही नावं टाका. 13,000 शिक्षक आहेत आपल्याकडं, आपण एका दिवसात सगळ्यांना पत्रिका देऊ शकतो. नाही अध्यक्ष म्हणले माझे हात बांधलेले आहेत, आम्हाला नाही टाकता येणार. तर म्हणलं तुमचे हात बांधलेत तर माझे हात तर मोकळे आहेत. मला हे जिल्ह्याला सांगावं लागेल ना काय अडचण आहे. आमच्या नेत्याचं नाव सन्मान जर ही जिल्हा परिषद ठेवू शकत नसेल तर मग ह्याचा कुठंतरी निषेध झाला पाहिजे ना. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सुकवला नाही पाहिजे. मग त्यासाठी हे औषध निषेध बरं म्हणलं ते असं काळ्या पट्टे बांधायचा, निषेध करायचा. तो शिवसैनिक कसला, जिल्ह्याला कळलं पाहिजे काय घडलं आहे. होईल थोडासा मार्ग वेगळा असेल. त्यावेळी जो वाटला तो प्रयोग केला. गाड्या किती फोडल्या होत्या? 12 गाड्या होत्या. 6 अधिकाऱ्यांच्या, जे HOD आहेत 6, आणि 6 सभापतींच्या. 12 गाड्या फोडल्या. 12 गाड्या. कारवाई झाली काही? कारवाई झाली ना. काय कारवाई? 2 दिवस जेल पाहिलं की.